आजचा विषय ऐकूनच अंगावर काटा येईल. 5 नरबळी, काळी जादू आणि एक नाव ज्याने सगळ्या महाराष्ट्राला हादरून टाकले, अशोक खरात. पण थांबा, जे काही तुम्ही ऐकलंय, जे काही व्हायरल झाले, त्यातलं खरं काय आणि खोटं काय, आज आपण या पूर्ण प्रकरणाचा एकदम खोलात जाऊन तपास करणार आहोत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि शेवटी तुम्हालाच ठरवायचं आहे, हा खरोखरच भीतीदायक गुन्हेगार आहे का, की सोशल मीडियाने बनवलेला एक भूत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. रात्रीची वेळ, गावात शांतता, सगळीकडे अंधार आणि त्या अंधारात काही लोक कुजबुजतायत. तो माणूस साधा नाहीये, तो लोकांना फसवतो आणि म्हणे नरबळी देतो. अशा गोष्टी जेव्हा कानावर पडतात ना, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, खरंच असं काही होऊ शकतं का? का आजच्या काळात इंटरनेट, मोबाईल, AIच्या युगात अजूनही लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात का? अशोक खरात नाव साधा आहे, पण त्याच्या भोवतीचं रहस्य खूप खोल आहे. काही लोक म्हणतात तो एक तांत्रिक होता, काही म्हणतात तो फसवणूक करणारा होता, तर काहींचा दावा आहे की त्याने भयंकर कृत्य केलं, नरबळी. पण या सगळ्या गोष्टींचा खरा आधार काय आहे? सुरुवात करूया त्याच्या भूतकाळापासून, कारण प्रत्येक मोठ्या प्रकरणामागे एक स्टोरी असते. अशोक खरात हा काही मोठ्या घरात जन्मलेला नव्हता. साधारण पार्श्वभूमी, सामान्य आयुष्य, पण हळूहळू त्याने लोकांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. समस्या सोडवणारा माणूस. कुणाचं लग्न होत नसेल, कुणाला पैसे मिळत नसतील, कुणाला आजार असेल, लोक त्याच्याकडे जायचे आणि इथे सुरुवात झाली खरी गेम. तो लोकांना सांगायचा, तुमच्यावर काहीतरी वाईट शक्ती आहे, काळी छाया आहे आणि ती दूर करायला विशेष विधी करावे लागतील. आणि जे लोक आधीच अडचणीत असतात ते अशा गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतात आणि इथेच ते त्यांना जाळ्यात अडकवायचा. हळूहळू त्याचं नाव पसरायला लागलं. काही लोक म्हणायचे की त्याच्याकडे गेल्यावर त्याची समस्या सुटली, तर काही लोक म्हणायचे की तो फक्त पैसे घेतो आणि काहीच होत नाही. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा काही लोकांनी दावा केला तो फक्त तांत्रिक नाही, तो खूप धोकादायक आहे. आणि इथेच नरबळी हा शब्द पहिल्यांदा चर्चेत आला. एका गावात अफवा पसरली की काही लोक अचानक गायब झाले आणि त्याचा संबंध अशोक खरातशी असू शकतो. लोकांनी जोडायला सुरुवात केली, तो काळा जादू करतो, मग कदाचित तो नरबळी देत असेल. आणि बघता बघता ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, सगळीकडे एकच चर्चा, अशोक खरातने 5 नरबळी दिली. पण इथेच आपल्याला थांबून विचार करायला हवा, ही माहिती कुठून आली, कोणाकडे पुरावा आहे का? कारण आजच्या काळात एक गोष्ट खूप पटकन होते, अफवा व्हायरल होणे. कुणीतरी एक मेसेज टाकतो, दुसरा त्याला फॉरवर्ड करतो आणि काही वेळातच ती गोष्ट सत्य बनते. पोलीस तपास सुरू झाला आणि तपासात अनेक गोष्टी समोर आल्या. खरात लोकांना फसवत होता का? त्याने अंधश्रद्धेचा फायदा घेतला का? लोकांकडून पैसे उकळले का? हो, या सगळ्या गोष्टींची शक्यता तपासली गेली. पण 5 नरबळीबाबत काय? इथे सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे, कारण अधिकृतरित्या पोलीस किंवा कोणत्याही विश्वासार्ह स्रोतांनी अजूनपर्यंत 5 नरबळी दिले हे सिद्ध केलं नाही. म्हणजे जी गोष्ट सगळीकडे पसरली आहे ती अजूनही प्रश्नच आहे. पण मग लोक एवढं का घाबरले? कारण नरबळी हा शब्दच इतका भयानक आहे की तो ऐकल्यावर माणूस विचारही करायला तयार होत नाही. तो थेट विश्वास ठेवतो आणि सोशल मीडियाने या भीतीला अजून वाढवलं. कल्पना करा, रात्री तुम्हाला कुणीतरी सांगितलं की तुमच्या आसपास असा माणूस आहे जो काळा जादू करतो आणि लोकांना बळी देतो. तुम्ही काय कराल? बहुतेक लोक घाबरतील आणि हीच भीती या प्रकरणात दिसून आली. पण इथे एक दुसरी बाजूही आहे. काही लोक म्हणतात की खरात फक्त एक स्कॅपगोट आहे, म्हणजेच लोकांनी त्याला दोष दिला कारण त्याचं कामच तसं होतं. तो तांत्रिक होता, त्यामुळे लोकांनी लगेच निष्कर्ष काढला. आता प्रश्न असा आहे, खरं काय आहे? आपण लॉजिकने विचार करूया. जर खरंच 5 नरबळी दिले असतील तर त्याचे पुरावे असायला हवेत. मृतदेह, साक्षीदार, फॉरेन्सिक एव्हिडन्स आणि हे सगळं पोलीस तपासात समोर यायला हवं. पण अजूनपर्यंत असं काही स्पष्टपणे जाहीर झालेलं नाही. मग ही स्टोरी इतकी मोठी कशी झाली? कारण फिअर सेल्स, भीती विकली जाते आणि यूट्यूब, सोशल मीडिया यावर अशा गोष्टी पटकन पसरतात. लोकांना थरार हवा असतो, सस्पेन्स हवा असतो, त्यामुळे अशा गोष्टी व्हायरल होतात. पण याचा एक धोकादायक परिणाम होतो. निष्पाप लोकांवर आरोप होऊ शकतात आणि खरी माहिती दडपली जाऊ शकते. या प्रकरणातून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट, कोणतीही गोष्ट ऐकली तरी लगेच विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, अंधश्रद्धा अजूनही आपल्या समाजात खूप खोलवर आहे. तिसरी गोष्ट, भीतीमुळे माणूस लॉजिक विसरतो. आजही अनेक लोक अशा बाबा, तांत्रिक यांच्या मागे जातात कारण त्यांना वाटतं की त्यांच्या समस्या लगेच सुटेल. पण बहुतांश वेळा ते फक्त फसवणूक असते.
अशोक खरात प्रकरण हे फक्त एक माणसाची स्टोरी नाही, तर आपल्या समाजाचं रिफ्लेक्शन आहे. आपण अजूनही किती अंधश्रद्धाळू आहोत, आपण किती पटकन अफवांवर विश्वास ठेवतो. शेवटी प्रश्न एकच, जर उद्या तुम्हाला अशीच एक बातमी ऐकायला मिळाली तर तुम्ही काय कराल? लगेच फॉरवर्ड कराल की आधी सत्य तपासाल? कारण सत्य आणि अफवा यांमध्ये खूप बारीक रेषा असते आणि ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही होती अशोक खरात प्रकरणाची सविस्तर स्टोरी. थरारक, गूढ आणि थोडीशी धक्कादायक. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्हायरल गोष्ट सत्य नसते. जर तुम्हाला ही अशीच रिअल आणि लॉजिकल अनालायसिस असलेली स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटतं, खरात दोषी आहे का की फक्त एक अफवा आहे? पुन्हा भेटूया एक नवीन धक्कादायक आणि डोळे उघडणाऱ्या स्टोरीसोबत. तोपर्यंत सावध राहा, जागरूक राहा आणि सर्वात महत्त्वाचं विचार करा. धन्यवाद.